येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा शहरात युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली हजारो युवक युवतींनी भव्य मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करत शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली। तसेच लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणीही करण्यात आली। शांततेत पार पडलेल्या या मोर्चातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला। संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला। यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत आंदोलनाला समर्थन दर्शवले। आणि आम्ही ह्याच्यासाठी आलेलो की कुठल्याही पक्षातर्फे आलेलो नाहीये, आम्ही माणूस या पक्षासाठी आलेलो आहोत। कारण की आतापर्यंत जे आपण ऐकतोय की इतके पेपर लीक झाले आणि मी एक आई म्हणून आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी आई म्हणून आलेली आहे। आज त्या ज्यांचे पेपर लीक झालेत आणि ज्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर यांच्या भावना, त्या आईच्या किंवा वडिलांच्या भावना मी अगदी समजू शकते। जसं मी मगाशी सांगितलं की मुलगा जर आपला 1-2 तासासाठी आपल्या नजरेआड झाला तरी एका आईचं जे काळीच तुटतं किंवा तो त्याची बातमी जोपर्यंत येत नाही, तर इथं तर त्यांनी स्वतःची मुलांना म्हणजे म्हणतात ना, आता आयुष्यभर ते बघू शकणार नाही। तर ही भावनाच इतकी म्हणतात ना, हृदय हलवणारी, पिळवटून टाकणारी आहे की एक आई म्हणूनच मी इथं आलेली आहे। त्यामुळे धन्यवाद। पेपर लीकमुळे बाहेर आला तर पेपर लीक हा खाजगी क्षेत्रातील एज्युकेशन जे वाढलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडण्याची, त्यांच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांची जास्त अपेक्षा आहे की आपल्या मुलाला जास्त मार्क पडावे। 5-5, 10-10 लाख रुपये फी भरून जेव्हा हे क्लासेस लावतात, त्यांना असं वाटतं की आपले पैसे वाया जाऊ नये। त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे, म्हणजे एका प्रकारचा हे माफिया आहे, पेपर माफिया। हे पेपर माफियातून हे पेपर लीक करतात, म्हणजे एक सायकलच बनलेली आहे। आता 150पेक्षा जास्त पेपर गेल्या 10-12 वर्षात लीक झालेले आहेत। म्हणजे हे एक सायकलच बनलेली आहे की प्रत्येक पेपर येणार, लीक होणार, होणार। मुलांनी दरवेळी प्रत्येक वेळी पैसे भरायचे फॉर्मसाठी, ते जमा करायचे। तर हे पेपर लीक आहे ते बंद व्हावं आणि महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा केंद्रीय सरकार असू द्या, प्रत्येकाने याबाबत लक्ष द्यावे अशी आमची युथची आत्मीयतेनं विनंती आहे की खरंच विद्यार्थ्यांना खूप नुकसान होतं, तर एकदा यावर लक्ष केंद्रित करावे।